विकासाची गंगा वाहत ठेवण्यासाठी आमदार अभिमन्यू पवार यांना संधी द्या, माजी मंत्री बसवराज पाटील मुरुमकर। आमदार अभिमन्यू पवार विकासाची दूरदृष्टी असणारे नेतृत्व, माजी मंत्री बसवराज पाटील। औषधाच्या विकासासाठी अनेकांना काम करण्याची संधी मिळाली, मलाही 10 वर्ष काम करण्याची संधी मिळाली, अन्यही आमदारांना 10 वर्ष काम करण्याची संधी मिळाली, त्यांचं नाव मी घेणार नाही। आणि आमदार अभिमन्यू पवार यांनाही 5 वर्ष काम करण्याची संधी मिळाली। या सर्वांच्या कामाचं मूल्यांकन जनतेनं केलं पाहिजे। आमदार अभिमन्यू पवार यांना विकासाची दूरदृष्टी आहे, त्यांच्याकडे विकासाचा विचार आहे, त्यांना जनतेसाठी सातत्यानं काहीतरी करावं असं वाटतं। लोकांनी निवडून दिल्यावर कामाच्या रूपानं जनतेला न्याय मिळवून द्यावा या विचारानं प्रेरित होऊन ते काम करत असतात। त्यांना आपण 2019ला निवडून दिलात आणि या 5 वर्षात त्यांनी विकासाची गंगा या मतदारसंघात आणली। ही विकासाची गंगा अशीच वाहती ठेवण्यासाठी त्यांना पुन्हा एकदा काम करण्याची संधी द्या, असं आवाहन माजी मंत्री बसवराज पाटील यांनी केले। महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार अभिमन्यू पवार यांच्या प्रचारार्थ दिनांक 7 नोव्हेंबर रोजी लांबजना येथील सभेत ते बोलत होते। यावेळी माजी मंत्री बसवराज पाटील पुढे म्हणाले की मला या तालुक्यातील जनतेनं 10 वर्ष काम करण्याची संधी दिली। या मतदारसंघातील विकासाचा खूप मोठा अनुशेष होता, तो भरून काढायचा प्रयत्न मी त्या काळात केला। 2019ला आमदार अभिमन्यू पवार यांना आपण निवडून दिलात। दरम्यान या तालुक्यातील एक महत्त्वाचा लातूर, लांबजना, उमरगा, गुलबर्गा हा महत्त्वाचा रेल्वे विषय राहून गेला होता। त्या विषयासंदर्भात दिल्लीवरून मला आमदार अभिमन्यू पवार यांचा फोन आला आणि त्यांनी मला सांगितले की आपण सुरुवात केलेल्या या रेल्वेच्या विषयाला मी पुढे घेऊन जात आहे, यामध्ये आपली मदत मला हवी आहे। त्यावेळी मला खात्री झाली की मी केलेल्या कामापेक्षाही अधिक विकासाची कामं आमदार अभिमन्यू पवार करू शकतात आणि सातत्यानं मतदारसंघातील अनेक प्रश्नांसंदर्भात ते माझ्याशी चर्चा करत असत। त्यांनी या 5 वर्षाच्या काळात विकासाची कामं आपल्या मतदारसंघात कशी आणता येईल, त्याला मूर्त स्वरूप कसं देता येईल, जनतेला अधिक पायाभूत सुविधा उपलब्ध करून कशा देता येतील, यासाठी सातत्यानं काम केलंय। खऱ्या अर्थानं येथील जनतेला कामाच्या माणसाला काम करण्याची संधी दिली असून पुढील काळात ही परंपरा कायम ठेवावी। एकंदरीत 5 वर्षात आमदार अभिमन्यू पवार यांच्या प्रयत्नानं मतदारसंघात एवढं विकास कामं झाले असून अशा लोकप्रतिनिधींना किमान 25 वर्ष काम करण्याची संधी येथील जनतेनं दिली पाहिजे, असा आशावाद त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त करून ते म्हणाले की येणाऱ्या काळात आपल्या कामातून आमदार अभिमन्यू पवार औषधाच्या विकासाच्या मॉडेलची ओळख देशात करून देतील। त्यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करावे असे आवाहन यावेळी त्यांनी केले। दरम्यान गुरुवारी आमदार अभिमन्यू पवार यांनी बुधोडा, सेलू, एरंडी, याकतपूर, कानेरी, जयनगर व खरोसा इथं बैठक घेऊन लोकांशी संवाद साधला। यावेळी राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष दत्तात्रय कोळपे, शिवसेनेचे तालुका प्रमुख तानाजी सुरवसे, सभापती चंद्रशेखर सोनवणे, माजी जिल्हा परिषद सदस्य महेश पाटील, सरपंच महेश सगर, संघायोग समितीचे अध्यक्ष काकासाहेब मोरे, शिवराज वाले, बालाजी शिंदे, महादेव कांबळे, यल्लप्पा दंडबुले, युवराज बिराजदार, हनुमंत राचट्टे, अशोक शेळके, सचिन कांबळे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.